अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी विवाहित महिला तर चांगला पती मिळावा ह्यासाठी कुमारिका हरतालिकेचे व्रत करतात। भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हे व्रत असते। कोणी निर्जळ तर कोणी एक फळ खाऊन हा उपवास करतात। जसे नवरात्रीमध्ये 9 रंगांचं महत्त्व असते, अगदी तसेच हरतालिकेचे व्रत करताना कोणत्या रंगांचे कपडे घालावेत किंवा कोणती साडी घालावी याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। जर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये नवीन असणार तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर आपण पहिले तुमच्या राशीनुसार किंवा तुमची जी रास असेल किंवा राशी असेल त्याप्रमाणे आपण कोणते कपडे घालावे किंवा कोणती साडी घालावी ते बघणार आहोत। तर मेष राससाठी लाल व गुलाबी कलर आहे, वृषभ रास क्रीम कलर, मिथुन रास धनी आणि फिरोंजी, कर्क रास हलका पिवळा आणि मलई कलर, सिंह रास लाल गुलाबी सोनेरी, कन्या रास नीलामणी आणि हलका हिरवा, तुळ रास क्रीम आणि स्काय ब्ल्यू, वृश्चिक रास लाल गुलाबी सोनेरी, धनु रास सोनेरी आणि पिवळा, मकर रास हलका राखाडी, कुंभ रास हलका निळा आणि तपकिरी कलर, मीन रास हलका आणि गडद पिवळा। तर तुम्हाला समजलंच असेल की रासप्रमाणे किंवा राशीप्रमाणे तुमच्या जीही रास असेल त्याप्रमाणे तुम्ही कपडे परिधान करू शकतात किंवा साडी घालू शकतात। तर आपण आता तुम्हाला समजा तुमची राशी माहीत नसेल किंवा रास माहिती नसेल तर तुम्ही जन्मतारखेनुसार तुम्ही रंग घालू शकतात। तर 1, 10, 11 व 28 ज्याची जन्मतारीख असेल त्याने लाल गुलाबी केशरी घालायचा आहे। 2, 11, 20 व 21 ही जन्मतारीख असेल तर सफेद आणि क्रीम घालू शकतात। 3, 12, 21 व 30 पिवळा व सोनेरी कलर। 4, 13, 22 व 31 थोडे चमकणारे रंग सोनेरी चंदेरी। 5, 11 व 23 हिरवा कलर। 6, 15 व 24 आकाशी निळा। 7, 16 व 25 राखाडी। 8, 17 व 26 राखाडी व निळा। 9, 18 व 27 लाल व गुलाबी केशरी। तर तुम्हाला समजलंच असेल तर तुम्हाला कोणत्या कलरचे कपडे घालायचेत किंवा साडी घालायची हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला अजून जास्त फळ मिळेल। म्हणून तुम्ही हरतालिकेच्या दिवशी ह्या रंगाचे जर कपडे परिधान करून जर गेले तर तुम्हाला अतिशय जास्त महत्त्व अजून मिळणार आहे हरतालिके पूजनाचं। म्हणून तुम्ही ह्या रंगाचे कपडे नक्की घालून जा। तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट्स करा आणि सांगा की ह्या पूजा कशी करावी किंवा मांडणी कशी करायची, आपण त्याच्यावरतीही व्हिडिओ तयार करू। आणि हरतालिकेच्या दिवशी तुम्हाला कोणते अडचणी किंवा कोण कोण करू शकतं त्याचा आधीच एक व्हिडिओ माझ्या चॅनलला आहे, तर तो जाऊन तुम्ही नक्की बघा। आणि व्हिडिओ कसे वाटतात का आवडतात किंवा नाही आवडत ते तुम्ही नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। जर कोणी नवीन हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी नक्की चांगल्या कमेंट्स करा, वाईट्स कमेंट कोणीही करू नका। तर आणि महाराजांचीही सेवा चालू ठेवा। सगळ्यांनी माझे सगळे स्वामी भक्त स्वामी सेवाही करत असतील हे तर नक्कीच आहे। काही स्वामीवरनं काही अडचणी असतील तर नक्की कमेंट्स करा। तर चला, श्री स्वामी समर्थ।